माझ्याबरोबर बसलेले सगळेजण, तुम्ही गेल्या 5 दिवसातले माझे सगळे साहाय्य, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. जुळावे की देता, ज्ञान ही अशी गोष्ट आहे की दिल्यानं वाढते, दिल्यानं दुप्पट होते. आणि त्यामुळे ज्ञानदानाचं काम करत असताना आपण सगळेजण अधिक संपन्न आणि समृद्ध होत जातो, याचा अनुभव आपण वर्षानुवर्ष घेत असतो. आज नवीन शैक्षणिक धोरणासाठीचं मार्गदर्शन प्रशिक्षण इथं झालं. आमच्या मुंडाळे मॅडम असतील, हरियाण सर असतील, राठोड सर असतील, यांनी आपल्याला खूप छान, अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं. या ठिकाणी जरी म्हणजे आपलं जे राहणगाड आहे दैनंदिन, ते खरं तर थोडंसं आपल्याला त्यातून पण बाहेर पडता येतं आणि 5 दिवस एक वेगळा आनंद, वेगळा अनुभव आपल्याला घेता येतो. त्याबद्दल सुद्धा ही प्रशिक्षणं खरं तर आवडतात किंवा त्यासाठी आवडतात. नेहमी दरवर्षीची जी प्रशिक्षण असायची किंवा याच्या आधीची प्रशिक्षण असायची, ती प्रशिक्षण सुरू झाल्यापासून प्रशिक्षण संपेपर्यंत पूर्ण वेळ मला प्रशिक्षणार्थी म्हणून बसता यायचं. यावर्षी थोडीशी माझी अडचण असल्यामुळे अधूनमधून मी जात येत होते, पण तरी इथे आल्यानंतर खूप छान वाटलं, अतिशय आनंद झाला आणि अतिशय उत्तम वातावरणामध्ये प्रशिक्षण पार पडलं. या ठिकाणी आज सकाळी तर मॅडमचा वाढदिवस, त्यानिमित्तानं त्यांना आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. अनेक शिक्षकांच्या अंगाचे वेगवेगळे कलागुण अनुभवता आले, त्याबद्दल सुद्धा खूप आनंद झाला. या प्रशिक्षणातून आपण जे घेतलं आहे ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या मुलांपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं पोचवूया आणि नवीन भारताच्या निर्मितीमध्ये स्वतःला झोकून देऊया आणि तशा प्रकारची ग्वाही आपण स्वतःलाच देऊया की मी माझं काम अतिशय उत्तम पद्धतीनं जबाबदारीनं करेन आणि राष्ट्र निर्माणामधला माझा सहभाग जो आहे तो सहभाग नोंदवेन, असा विश्वास आपण या ठिकाणी सगळ्यांनी एकमेकांना देऊया. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद.